श्रोते हो नमस्कार, मी आहे अर्चना आणि तुम्ही ऐकत आहात बिहाइंड द कर्टन विथ अर्चना हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार, बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आनंद हरी लिखित काही कथा घेऊन मी आपल्या भेटीला आलीये. पहिल्या कथेचं नाव आहे पाऊस वेडी. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. गाण्याचा स्वर कानी पडला तशी ती आतून लगबगीनं बाहेर आली अन तिनं रेडिओचं बटण बंद केलं आणि परत आत वळता वळता न कळत डोळ्यातील आसवं पुसली. रेडिओचा आवाज बंद केला, पण मनात कल्लोळ सुरू झाला. मनातील अंतर्मनातील वेदना चेहऱ्यावर येऊ नये म्हणून तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण ते तिला जमलं नाही. सारं मन चेहऱ्यावर. तिचा अस्वस्थपणा कमी होईना. मन कशात तरी गुंतवावं असं म्हणून तिनं टिपॉयवरचा पेपर उचलला, पण पेपरमधली अक्षरं नजरेतून उमटेनात. ती अधिकच अस्वस्थ झाली. शेवटी मनातला कल्लोळ थांबवण्यासाठी घरातून बाहेर पडली. घरासमोरील विस्तीर्ण अंगणामध्ये असणाऱ्या बगीचात एरझारा घालू लागली. तिचं सगळं बालपण तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं. तिला कधी टीव्ही रेडिओचं वेडच लागलं नाही. मोकळ्या हवेतला मोकळा श्वास तिला सुखावायचा. शाळेतून येताना तिची पावलं अगदी रमत गमत घराकडं परतायची. नजर अवतीभोवतीच्या निसर्गाला डोळ्यात साठवत मनात जपत असायची. तिन्ही सांजेचा मावळता सूर्य तर अगदी तो दिसेनासा होईपर्यंत ती मुग्ध होऊन पाहत राहायची. घरी परतल्यावरही दप्तर घरात ठेवायची अन लगेच बाहेरच्या बगीचात जायची. पार अंधारून येईपर्यंत तिची पावलं त्या बगीच्यातील पाना फुलातच घुटमळायची. अंधारून येऊ लागलं की तिची आई हाका मारायची अन मगच ती घरात परतायची. पावसाचं तिला भारी वेड. पाऊस म्हणजे तिचा जीव की प्राण. तिला पावसात रमत असताना तहान भुकेचं भान उरायचंच नाही. आई म्हणायची, वेडी कुठली, अगं निदान खातपीत तरी जा. आणि पावसात भिजून आजारी पडलीस म्हणजे. पण पावसात भिजून ती कधीच आजारी पडली नाही. पाऊस म्हणजे एखादं टॉनिक जणू. पावसाळ्यात तर ती अधिकच खुलायची. शाळेतलं हे वेड कॉलेजला गेली तरी कमी झालं नाही, उलट जास्तच वाढत गेलं. कॉलेजची पावसाळी सहल जाणार म्हटल्यावर तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आनंदाच्या भरात ती तरंगत तरंगतच घरी आली. मुळात पाऊस म्हटलं की ती मोरापेक्षाही आनंदी होऊन नाचायची. पावसात चिंब भिजणं, भरपूर भटकणं तिला फारच आवडायचं. पावसाळी सहल, तीही शिवपुरीच्या डोंगरात, ती आतुरतेनं त्या दिवसाची वाट पाहत एक एक दिवस मोजू लागली. दिवस भराभरा उलटून सहलीचा दिवस झटकन उगवावा असंच तिला वाटत होतं. शेवटी एकदाचा तो दिवस उगवला आणि कॉलेजमधील मैत्रिणींसह ती पावसाळी सहलीसाठी शिवपुरीला आली. शिवपुरी डोंगर पायथ्याला असलेलं एक शांत रम्य असं खेडं. महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून डोंगर कड्याकडं शेताच्या बांधावरून जाणारी ती छोटीशी पाऊलवाट. शिवपुरीत ती उतरली अन रानवारा प्यालेल्या वासरासारखी तिची स्थिती झाली. श्रावणातला ऊन पावसाचा मनमोहक खेळ चालू होता. साऱ्या धरतीनं जणू हिरवा शालू परिधान केलेला होता.
प्रियकराच्या भेटीनं तृप्त झालेल्या प्रियेसारखी धरती तृप्त तृप्त दिसत होती. ती रमत गमत निसर्गाचं हे रूप डोळ्यात साठवत चाललेली होती. तिच्या मैत्रिणींचा घोळका फार दूर कधी गेला ते तिचं तिलाच कळलं नाही. या निसर्गाला नजरेत किती सामावू, कसं सामावू असंच तिला होऊन गेलं. अवतीभोवती असलेली हिरवी वनराई, पावसाच्या स्नेहानं ओथंबलेल्या डोंगर कपारी, उन्हात चांदण्यासारखे चमचमणारे पाना फुलांवरचे थेंब, कुठं कुठं उमललेली जंगली फुलं, सारं सारं ती मनात साठवू पाहत होती. हातात छत्री असल्याचं तिला भानही नव्हतं. ती श्रावणधारात चिंब भिजून जात होती. हातात छत्री असल्याचं तिला भानही नव्हतं. ती श्रावणधारात चिंब होत होती. दिवसभर डोंगर कपारीत भटकली. सोबत आणलेल्या डब्याचीही तिला जाणीव नव्हती. तिथून तिचा पायच निघत नव्हता. पण परतण्याची वेळ आली तशी नाईलाजानं ती पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलासारखी, पहिल्यांदा आई वेगळा होऊन रानात जाणाऱ्या कोकरासारखी कुणीतरी दावं लावून ओढावं तशीच परतली. दिवसभर निसर्गात पावसात राहूनही तिचं मन तृप्त झालेलं नव्हतं. निसर्गाशी, पावसाशी तिचं एक अतूट असं नातं होतं. कितीही वेळ पावसात चिंब झालं तरी तिला घरी परतलं की घराच्या 4 भिंती कोंडवाडाच वाटायच्या. तिला वाटायचं घर ही असंच असावं. धरणीची जमीन अन आकाशाचं छत. हवीत कशाला कौलन भिंती. तिचा जीव गुदमरायचा. मोकळ्या रानावनात ती मनातून फुलून यायची, उमलायची. आपण निसर्गमयच व्हावं असंच तिला वाटायचं. पावसाचे थेंब तर ती ओंजळीत भरायची. निसटून जाऊ नयेत म्हणून धडपडायची. ओंजळ रीती झाली की पुन्हा भरायची. सतत हेच चालू असायचं. आषाढातली संध्याकाळ. आकाश काळ्या ढगांनी पूर्ण झाकोळून गेलेलं होतं. पावसाची बरसात अखंड चालू होती. ती त्याची वाट पाहत उभी होती. तिन्ही सांजा टळून गेल्या तरी तो आला नाही. खरं तर असं कधीच झालं नव्हतं. ती दुःखी मनानं उदास होऊन घरी परतली. बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या आणि घरात तिचे नयनमेघ बरसत होते. मन त्याच्या काळजीनं, चिंतेनं काळवंडून गेलेलं होतं. तो का आला नसेल या प्रश्नाच्या विजा तिच्या मनात कडाडत होत्या. दुसऱ्या दिवशी ती तिथंच त्याची वाट पाहत उभी होती. पण तो आलाच नाही. दररोज वाट पाहून ती उदास मनानं परतायची. पावसाळा सरत आला तरीही तिचं वाट पाहणं थांबलं नाही. पण तो काही आला नाही. आकाशातील मेघदूतही कोणताही निरोप आणत नव्हते. वाट पाहून पाहून थकून भागून ती घरी परतायची आणि दुसऱ्या दिवशी मनातील आशा पल्लवीत ठेवून ती पुन्हा त्याची वाट पाहायची. कितीतरी दिवस गेले, तो काही आलाच नाही. एके दिवशी दूरवरून जाताना तिला तो दिसला. तिला वाटलं त्यानं आपल्याला पाहिलंय, पण तो न पाहिल्यासारखं करून तिथून निघून गेला. ती त्याच्याकडे धावली, पण तोवर तो निघूनही गेलेला होता. श्रोते हो, अर्चना सोबत बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आनंद हरी यांच्या काही कथा आपण ऐकत आहात. दुसऱ्या कथेचं नाव आहे प्राजक्त. सायंकाळी वाऱ्याची मंदशी झुळूक आली.
अन त्या झुळकीवर स्वार होऊन आलेला प्राजक्ताचा मंद गंध तिचं मन मोहरून गेला. ती तशीच हातातलं काम बाजूला सारून घराबाहेरच्या अंगणात आली. दारात प्राजक्त वाऱ्याच्या झुळकीवर झुलत होता. या त्याच्या सुगंधाचा दरवळ मनात भरून घेत ती तशीच अंगणामध्ये बसली. किती मस्त वाटतं, ती स्वतःशीच म्हणाली. दीर्घ श्वास घेऊन तिनं तो दरवळ हृदयामध्ये भरून घेतला. तिला प्राजक्ताचं वेडच लागलेलं होतं. वाऱ्याच्या मंद झुळकेनं प्राजक्ताचा गंध घरभर दरवळला की ती तशीच जिथं असेल तिथून हातातलं काम टाकून धावत पळत बाहेर यायची. काही क्षण प्राजक्ता संवेद घालवायची अन पुन्हा घरात परतून कामाला लागायची. घरात नव्यानंच आली तेव्हा तिला जराही करमायचं नाही. शहरी वातावरणात वाढलेली ती, असं खेड्यातलं स्थळ त्यामुळे थोडीशी नाराजच होती. या वातावरणात आपल्याला करमणारच नाही, वेळही जाणार नाही असं तिच्या मनानंच घेतलेलं. सुरुवातीचे काही दिवसही तसेच गेले. पण एके दिवशी दुपारच्या वेळीच परसदारी काम करत असताना वाऱ्याच्या झुळकेनं प्राजक्ताचा गंध घरभर दरवळला. तिला त्या गंधाची जाणीव झाली. मन प्रसन्न झालं. मनाला त्याची ओढ लागली. तशी ती काम टाकून धावतच बाहेर आली. तिच्याबरोबर काम करत असलेल्या तिच्या सासूला वाटलं हिला झालं तरी काय, अन तीही तिच्या मागून बाहेर आली. अगं काय काय झालं, धावत का आलीस बाहेर? त्यावेळी सासूच्या प्रश्नात काळजी, काहीसा राग असा संमिश्र भाव होता. आई, प्राजक्ताचा गंध आला. किती मस्त वाटतंय ना. सासूच्या मनातील काळजी, राग कुठल्या कुठं विरून गेला. त्यासाठी धावत आलीस तू? त्यांनी प्रेमळपणानं विचारलं. वेडी कुठली, असं लाडीकपणानं पुटपुटत त्या आत निघून गेल्या. या एकाच घटनेनं सासूबाईंचंही मन भूतकाळात रमून गेलं. अंगणात पायरीवर बसून प्राजक्ताचा गंध झेलत सायंकाळच्या वेळी पतिराजा समवेत गप्पा मारीत घालवलेले कितीतरी क्षण त्यांना आठवले. मनमोर भूतकाळाच्या त्या साऱ्या आठवणी क्षणात थोई थोई नाचू लागल्या. त्या रम्य आठवणींनी उल्हसित होताना त्याला कुठंतरी उदासपणाची किनार होती. पतीविना असणाऱ्या या आजच्या जीवनातील उदासपणाची किनार. सुनबाई आत आली तेव्हा सासूबाईंनी स्वतःच्या मनाला सावरलं अन परसदारी काम करण्यासाठी त्या निघून गेल्या. आता त्यांना तिच्या या प्राजक्ताच्या गंधामागे धावण्याची सवयच होऊन गेली. अन प्राजक्त तिचा सखा झाला. इथं खेड्यात करमणार नाही असं वाटणारी ती, तिला आता दुसरीकडंच फारसं करमेना झालं. माहेरी 4 दिवस गेली तिथंही तिला प्राजक्ताच्या गंधाची आठवण यायची. अशाच एका सायंकाळी अंगणामध्ये प्राजक्ताच्या गंधात न्हाताना ती पायरीवर बसलेली असताना तिला त्याची आठवण झाली. ती स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टी दिवशी पिकनिकला गेलेली होती. तो तिला तिथंच भेटला. प्राजक्तासारखाच गंध होऊन हळूहळू अंतरात शिरलेला. तिच्या आणि त्याच्यात मैत्रीचं नातं केव्हा गुंफलं गेलं ते तिलाही कळलं नाही. तो दिलखुलासपणे तिच्याशी बोले. अगदी छोटी मोठी गोष्टही तिला सांगे. तीही त्याच्याजवळ मनातलं सारं सांगत असे. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगावा असं म्हणणारा तो एक आनंदयात्री. कितीतरी आनंदाचे क्षण तिला लाभलेले. सोबत भटकणं, वेगवेगळ्या विषयांवर अगदी मनापासून गप्पा मारणं, सारं सारं तिला आठवत राहिलं.
उदास असतानाही तो भेटला की सारी उदासीनता कुठल्या कुठं विरून जायची. तो तिला नेहमी म्हणायचा, उद्याच्या पोटात काय दडलंय कुणास ठाऊक, म्हणून आजचा हा क्षणच खरा, या क्षणाचा आनंदच खरा. कोणतीही समस्या संकट त्याचा बाऊ न करता समर्थपणानं तोंड देत मिळेल तो क्षण आनंदात घालवावा. तोही तसाच. कोणतीही समस्या समोर आली तरी न डगमगता मार्ग काढणारा अन त्या क्षणांचाही आनंद लुटणारा. मानवी मनाच्या गाभाऱ्यातील स्वयंकेंद्रित वृत्ती मात्र त्याला घायाळ करी. त्याबद्दल तो सारं तिच्याजवळ बोले अन त्याच्या बोलण्यानं त्याच्या मनात खुपलेला एखादा सल तिला समजताच तीही घायाळ होई. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात मनाची प्रतिमा लगेच उमटत असे. तिला पाहिलं की त्याला वाटे, उगाच बोललो हिच्याजवळ. तो सगळं बाजूला सारून तिला म्हणायचा, जाने दो यार, तुला ते गाणं ठाऊक आहे? कोणतं रे? ती विचारायची. खरं तर त्याला कोणतं गाणं बिणं विचारायचंच नसायचं. फक्त तिला त्या विचारातून बाहेर काढायचं एवढंच त्याच्या डोक्यात असायचं. अन मग तो तिला एखाद्या नाटकातील नाहीतर सिनेमातील गाणं सांगत राहायचा. तो म्हणायचा, अगं हेच ग, गर्द सभोवती रान साजणी तू चाफे कळी. मत्स्यगंधा नाटकातलंय, ऐकलंयस का कधी? तिचं लग्न ठरल्याचं तिनं त्याला सांगितलं. खेड्यातील सासर मिळाल्याबद्दल सांगताना थोडासा नाराजीचाच स्वर होता. ते ऐकून त्यानं तिला खेड्यातील नयनरम्यता, शांत वातावरण याबद्दल खूप काही ऐकवलं. अन मग मात्र बोल घेवडा तो गप्पच बसून राहिला. तिलाही तो दुरावणार याची मनात जाणीव होतीच. तो अबोलसा बसलेला पाहून तिनं त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांच्या पापण्याआड थेंब थबकून राहिलेले होते. हे रे काय? तिनं हळव्या सुरात विचारलं. तू सुखी राहा, जीवनात प्रत्येक क्षण आनंदात घालव. आपल्या मैत्रीच्या काळात काही क्षण तुला आनंदाचे मिळाले असतील तर त्याच क्षणांची स्मृती ठेव. तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू राहू दे. तो हसत होता नेहमीसारखा, पण त्याच वेळी पापण्याआड थबकलेले थेंब ओघळले. प्राजक्ताचं एखादं फूल ओघळून पडावं अगदी तसे. पण त्याही क्षणी त्यानं तिला एक सुंदर असा विनोद सांगितला आणि सगळं विसरून ती खळखळून हसायला लागली. तोही त्या हास्यात सामील झाला. पण त्याच्या डोळ्यातून ओघळलेले ते थेंब, फूल ओघळताना प्राजक्ताचा तो सडा सुगंधाचा दरवळच देत असतो. तिच्या मनात आलं, तो प्राजक्तासारखा की प्राजक्त त्याच्यासारखा, का दोघंही एकच? अन त्या क्षणापासून प्राजक्त तिला खूपच जवळचा वाटू लागला, अगदी जिवलग. कथा प्राजक्त. कथाकार आनंद हरी. सादरकर्त्या डॉक्टर अर्चना थोरात. श्रोते हो, बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आनंद हरी लिखित काही कथा आपण ऐकत आहात. पुढच्या कथेचं नाव आहे पसारा. पसारा या कथांकातील तिसरी कथा मी आज आपल्याला ऐकवत आहे. एका हातानं जमिनीला रेटा देऊन एक हात गुडघ्यावर ठेवून ती उठू लागली. तशी गुडघ्यातून एक जीवघेणी कळ आली. आई ग, असं म्हणत ती पुन्हा गुडघा चोळत खाली बसली. थोड्या वेळानं पुन्हा हळूहळू उठून ती उभी राहिली. यावेळी ही कळ आलीच, पण मघाच्या पेक्षा थोडी कमी. तिला बरं वाटलं. ती हळूहळू पावलं टाकत परसात आली.
तिची नजर आंब्याकडे गेली. आंबा नुकताच मोहर येऊ लागला होता. मावळतीची किरणं त्या आंब्यावर पडलेली होती. आंब्याचा मोहर त्या किरणांनी जास्तच तजेलदार दिसत होता, हळद ल्यालेल्या नववधूसारखा. ती नववधू होऊन या घरात आली तेव्हाही आंबा असाच मोहरला होता. सायंकाळी परसात बसायला तिला खूपच आवडे. ती अशीच परसात गुणगुणत बसली होती. सासूबाई देवळात गेल्या होत्या. घरात कुणीही नव्हतं. तिचा नवरा पाठीमागं येऊन कधी उभा राहिला हे तिला कळलंच नाही. किती गोड आवाज आहे ग तुझा. ती अचानक त्याचा आवाज ऐकून दचकली अन घाबरली. थोड्याच वेळात स्वतःला सावरत ती म्हणाली, केव्हा आलात? चहा ठेवू? तिचा स्वर काहीसा अपराधीपणाचा होता. आत्ताच आलो गात होतीस तेव्हा. पण चहा नको आता. त्यापेक्षा चल आपण आंब्याखाली जाऊन गप्पा मारू. नको, आई आत्ता येतील देवळातून. अगं आली आई तर काही म्हणणार नाही. कधी कधी आम्ही सगळेच बसत असतो तिथं गप्पा मारत. पण आपण दोघंच बसलोय म्हटल्यावर काय म्हणतील त्या? काही म्हणणार नाही. उलट तीही येऊन बसेल तिथं. नाईलाज झाल्यासारखं दर्शवत ती उठली. खरं तर तिला स्वतःलाच आंब्याखाली जाऊन बसावं असंच वाटत होतं. अगं तुझा आवाज चांगला आहे, गाणं म्हण ना एखादं. नाही नाही असं म्हणत ती त्याच्या आग्रहाला बळी पडली आणि ती तिचं आवडीचं गाणं म्हणू लागली. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. तिच्या मधाळ आवाजातील गाणं ऐकताना त्याचं भानच हरपून गेलं. आई मागं येऊन केव्हा उभी राहिली ते दोघांनाही कळलं नाही. गाणं संपलं तसं खुश होऊन, माझी लाडाची पोरग ती, असं म्हणत अभावितपणे तिला जवळ घेऊन आईनं कुरवाळलं. तेव्हा तिला अन त्याला आई आल्याची जाणीव झाली. ती जराशी बावरली, पण सासूच्या मायेनं त्यावर पांघर घातलेली होती. नंतर कितीतरी दिवस तो तिला चिडवायचा. दोघच असताना काय पण गाणं निवडलंस असं म्हणायचा. पण त्या चिडवण्यातही एक दाद असायची, तिच्या गाण्याला दिलेली. त्याच्या मनातला तिच्या गोड आवाजाबद्दल असणारा अभिमान त्याच्या या वाक्यातून डोकावायचा. आंब्याकडे पाहताना तिला हे सारं आठवलं. जीवनातला एक दवबिंदू. नाहीतरी सारं जीवन असंच असतं. उगवत्या किरणात पानापानांवर चमचमणारे दवबिंदू. हळुवारपणे रिकामं रिक्त कोंदण पाहिलं की वाटावं दवबिंदू होते की नव्हते, पण कुठंतरी तळ हातावरचा ओलावा साक्ष द्यायचा भासमान वाटत असलेल्या सत्याची. जीवनातही असेच दवबिंदू कितीतरी, कधी काळी चमचमणारे, पण काळाच्या ओघात वाफाळून गेलेले, पण कुठंतरी अंतरामध्ये ओलाव्याची खूण ठेवलेले, स्वप्नात घडून गेल्यासारखे. दवबिंदू हाताच्या कोंदणात भरून ठेवण्यातला व्यर्थपणा जाणवतो ते कोंदण रिक्त झाल्यावर. तशी जीवनात मागं वळून पाहताना कितीतरी गोष्टींची व्यर्थता जाणवते. तिलाही ती जाणवायची.
संधिकाला मागून सहचरीसारखी रात्र आली. तशी ती तिथून हळूहळू आत आली. ती आत येत असतानाच तिच्या मुलानं तिला हाक मारली. आई, किती वेळा सांगितलं, फार वेळ संध्याकाळचं परसात बसू नकोस. अगं, किती वारं सुटतं, पुन्हा थंडी वाजून तुलाच त्रास होईल बघ. मुलाचा स्वर काहीसा काळजीचा होता. याला नेमकी कशाची काळजी वाटतेय? तिच्या मनात उगाचच प्रश्न आला. ती आत येऊन आपल्या खोलीत जाऊन पलंगावर टेकली. सुनेनं तिच्या समोर चहाचा कप काहीसा आवाज होईल अशा बेतानच ठेवला. संध्याकाळचं औषध घेतलंत? सुनेनं कोरड्या स्वरात विचारलं. नाही घेते आता. तिचं उत्तर सुनेनं ऐकलं की नाही कुणास ठाऊक. सून खिडकी लावू लागली तशी ती सुनेला म्हणाली, असू दे ग. पलंगावर पडल्या पडल्या मोकळं आकाश छान दिसतं, हवाही थोडी येते, बरं वाटतं जीवाला जरा. अहो पण आई, त्यामुळेच तुमचे सांधे धरतात. म्हातारी ऐकेल तर शपथ. अशा अर्थाचा कटाक्ष तिच्याकडे टाकून सून निघून गेली. संध्याकाळच्या गोळ्या न घेता नुसता चहाच घेऊन ती पलंगावर पहुडली. हळूहळू वर येणाऱ्या चंद्राचा प्रकाश खिडकीतून आत डोकावू लागला. ती लाईट बंद करून आकाश न्याहाळू लागली. तिच्या मनात आलं, आजारांनी घर केलेलं, वेदनांचा सागर बनू पाहणारं हे शरीर भरतीच्या लाटा याव्यात तशा वेदना येत राहतात. जगणं म्हणजे केवळ वेदना उरल्यात. आपल्याला वेदना आणि इतरांना त्रास. त्यापेक्षा मरण बरं. खिडकीतून हळूवार येणारं चांदणं पाहून तिला वाटलं, असाच मृत्यू यावा, चांदण्यासारखा, हळूवार आणि घट्ट लपेटून घ्यावं आपल्याला त्यानं. तिच्याही न कळत ती मृत्यूला साद घालू लागली, बोलावू लागली. आपण काहीतरी पुटपुटत होतो याची जाणीव होऊन ती भानावर आली. पण आता तिला मोकळं मोकळं वाटत होतं. सारा पसारा आवरून ठेवल्यावर वाटावं अगदी तसं. सुखावल्यासारखं तिने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळानं सून जेवणाचं ताट घेऊन आली. तिनं लाईट घालवल्याचं पाहून मनोमन ती चरफडली. तिच्यावर चिडली, पण बोलली काहीच नाही. सुनेची नजर तिच्याकडं गेली. ती निश्चल पहुडलेली होती. खिडकीतून येणारं चांदणं शालीसारखं तिला लपेटलं होतं. कथा पसारा. कथाकार आनंद हरी. सादरकर्त्या डॉक्टर अर्चना थोरात. श्रोते हो, आजच्या बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आनंद हरी लिखित काही कथा आपण ऐकल्या. या कथा आपल्याला कशा वाटल्या हे मला जरूर कळवा. 7559 208 908 या रेडिओच्या क्रमांकावर. बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात आता अर्चनाला निरोप द्या. पुन्हा भेटू नवीन गप्पा, नवीन गाणी आणि गोष्टींसह. तोपर्यंत नमस्कार.